मदर्स डे निमित्त नुकतेच शॉपिंग करून आम्ही दोघेही आलो. आधी मग आम्ही माझ्या मम्मीच्या घरी गेलो, कारण लगेचच ती गावी जायला निघणार होती. मग आम्ही घरी पोहोचल्यावर मम्मीने आम्हाला मस्तपैकी गोड गोड असे हापूस आंबे कापून खायला दिले, जिच्यापासून आपल्या आयुष्याची सुरुवात झाली आणि मग जिच्या दिवसाची सुरुवात ही आपल्यापासूनच होते आणि मग जिच्या प्रार्थनांमुळेच आपला प्रत्येक दिवस स्पेशल होतो. आणि मग अशा आईसाठी आपण काय तो स्पेशल असा दिवस साजरा करणार. खरं तर जगामध्ये प्रत्येकाची जागा रिप्लेस होऊ शकते, पण आईची जागा कोणाशीच रिप्लेस नाही होऊ शकत. आपल्या मनामध्ये काहीतरी चलबिचल सुरू आहे हे ओळखण्याची ताकद जर देवाने कोणामध्ये दिली असेल तर ती फक्त आईमध्ये. आपल्या चेहऱ्यावरचे फक्त हावभाव बघूनच ती ओळखू शकते की हिचं आज काहीतरी बिनस. म्हणून मग फुल ना सही पण फुलाची पाकळी सही असं समजूनच आम्ही दोन्ही आईंसाठी छोटंसं गिफ्ट आणलं. खरं तर देवाकडे एकच मागणं आहे की देवाने प्रत्येकाच्या आईला सुखरूप ठेवावं. भले मग आता आपण आईसाठी जास्त काही करू शकत नाहीये, पण देवाने आयुष्यात इतपत यशस्वी बनवावं ना की आई बोट दाखवेल ती गोष्ट ती न मागता आपण तिच्या पुढे हजर करावी. खरं तर कोणतीच आई ही भौतिक सुखामध्ये अडकत नाही, आपल्या सुखामध्येच ती तिचं सुख मानते.